जितेंद्र आव्हाड यांनी परळीमधील 2 व्हिडिओ हे पोस्ट केलेले आहेत। परळीमधील मरळवाडी गावचे सरपंच बापू आंधळे यांच्या खुनाच्या प्रकरणामधील व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट केलाय। 29 जून 2024 ला बापू आंधळे यांच्यावरती गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती। दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी आणखी एक व्हिडिओ सुद्धा पोस्ट केलाय। 29 तारखेलाच महादेव गित्ते यांच्यावरती हल्ला झाला। हा हल्ला वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचाही त्यांचा आरोप आहे। या महादेव गित्तेंचा उपचाराच्या दरम्यानचा व्हिडिओ सुद्धा आव्हाडांनी पोस्ट केलाय। या घटनेमध्ये शरद पवार गटाचे नेते बबन गित्ते यांच्यावरती 302 चा गुन्हा दाखल झाला होता। तर परस्पर विरोधी नोंदवण्यात आलेल्या तक्रारीमध्ये धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यासह 7 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा तपासामध्ये सहभाग आढळत नाही, म्हणून तपास अधिकाऱ्याने वाल्मिक कराडचं नाव या गुन्ह्यामधून कमी केलंय। मात्र आता जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्विटच्या नंतर या प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट आलेला आहे। बापू आंधळे खून प्रकरणामध्ये ही घटना घडल्यापासून महादेव गित्ते हा फरार आहे। बापू आंधळे माझ्या छातीत बुक्की मारली का मारलंस म्हणून जवळ गेलो तर त्यांनी सांगितलं की आम्हाला सांगितलं वाल्मिकांनी तुला जीव मारून टाकायचं। राजाफळ सोमनाथ सलगरे सनी देवडे सनी हातात कोयते होते। राजाच्या हातात गन होती गोट्याच्या हातात गन होती। त्या तिघांनी अंधाधुंद माझ्यावर फायरिंग चालू केली। त्यात 3 बुलेट मला लागल्या। 3 बुलेट लागल्याच्या नंतर त्याच्यात मधीच एक जण ओरडलं, अरे अण्णांनी काय सांगितलं त्याच्यावर फोकस कर। त्याच अंधाधुंद फायरिंग मध्ये त्यांनी त्या मयत झालेल्या बापू आंधळेला गोळ्या घातल्या, त्याला तिथं मारून टाकलं आणि तिथून पसार झाली आली। आणि याविषयी बोलण्यासाठी स्वतः राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आपल्या सोबत आहेत। आव्हाडजी, हे 2 व्हिडिओ तुम्ही पोस्ट केलेले आपण बघतोय। एका व्हिडिओमध्ये महादेव गित्ते यांनी स्वतःहून ही नेमकी घटना कशी घडली आहे, कोण कोण यामध्ये सहभागी आहे हे सगळं सांगितलेलं आहे। काय नेमकं घडलंय आणि आतापर्यंतच्या तपासामधून काय समोर येत आहे? नाही, महादेव गीतेचं फायरिंग त्यामध्ये वाल्मिक कराड आरोपी आहे आणि एवढे सगळे पुरावे असताना वाल्मिक कराडचं नाव काढून टाकलं गुन्ह्यातलं। म्हणजे पुरावे करायचे काय, कशाला द्यायचे पुरावे? हे पोलिसांनी लावलंय काय? त्याला म्हणजे बीडला एक स्वतंत्र राष्ट्र घोषित करून टाका ना। असं गुन्हेगारीकरण मी तरी काही कुठे अवकाश बघितलेलं नाही आणि अनुभवलेलं नाही। अगदी धन्यवाद आव्हाडजी, तुम्ही बोललात यासाठी। तर हे 2 व्हिडिओ आता जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलेले आहेत आणि यावरून आता पुन्हा एकदा पोलिसांनी एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडवरती जो या सगळ्यामध्ये आरोप त्याच्यावरती करण्यात आलेले होते, मात्र त्यानंतर त्याचं नाव कमी करण्यात आलेलं आहे, हे सुद्धा समोर येत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।